नमस्कार मंडळी, आज तमसोमा ज्योतिर्गमय दिवाळी निमित्त शोध फाउंडेशन एक इव्हेंट ऑर्गनाईज करतं, कार्यक्रम ऑर्गनाईज करतं. नेहमी आम्ही हा जो पाचुरका गाव आहे त्याच्या जिल्हा परिषद शाळेसाठी हा कार्यक्रम आयोजित करतो आणि आज तुम्ही पाहू शकतात मोठ्या प्रमाणात जी मुलं जी आहेत ती या कार्यक्रमाला आलेली आहेत. आजचा जो उत्सव आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी आमच्यासोबत आलेली आहेत. आता हा जो कार्यक्रम आहे आम्ही हा दरवर्षी सादर करत असतो मुलांसाठी. त्यांच्याबरोबर आम्ही खेळ घेत असतो, सोबत त्यांना फराळ वाटप करतो. मागच्या वर्षी आम्ही कपडे देखील वाटप केलेले आहेत. 2022ला आमची संस्था स्थापन झाली आणि याच गावापासून आम्ही प्रथमतः सुरुवात केली आमच्या ॲक्टिव्हिटीसाठी. आता दिवाळी निमित्त आम्ही पुन्हा एकदा मुलांबरोबर इंटरॅक्ट करण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकतात की मुलं जे आहेत, आमची जी स्वयंसेवक मुलं जी आहेत ती देखील यांच्याबरोबर खेळतायत, ऑर्गनाईज करतायत संपूर्ण कार्यक्रम. सध्या त्यांना टास्क दिलाय आमच्या मुलांनाच की त्यांच्याबरोबर रॅपो बिल्ड करायचा आहे. आता हाच रॅपो बिल्ड करण्याचं काम चालू आहे. हा जो आहे ललित आहे, आपण ललितशी थोडं बोलूया. ललित, तू दरवर्षी येतो, कसं वाटतं तुला इकडे आल्यावरती फाउंडेशनचं काम करताना? लहान मुलांमध्ये लहान होऊन गेल्यासारखं वाटतं, म्हणजे त्यांच्या मधलाच आहे असं वाटतं. नक्कीच. आता मोठं झालो आपण, आता लहान पण मिस करतो, कुठेतरी खेळणं मिस करतो, लहान मुलांचा गेम मिस करतो. इथे येऊन खूप मजा येते ते. नक्कीच. आमच्या फाउंडेशन बरोबर काही चेतना कॉलेज जे आहेत मुलं देखील जॉईन झालेले आहेत. आपण त्यांच्याशी पण बोलूया. नक्कीच. तू आमच्या बरोबर इंटर्नशिप करतोय गेले काही महिन्यांपासून. काय वाटतं तुला इथे मुलांबरोबर आल्यावरती? इथे येऊन ना जे म्हणजे एन्जॉयमेंट करायला भेटतं आणि ते मुलांसोबत आपल्याला एक वेगळाच एक्सपिरियन्स शेअर करायला भेटतं. आणि आम्ही आपल्या म्हणजे ते बिझी शेड्यूलमधून एक फ्री आणि ओपन माइंडनी काहीतरी करायला भेटतं, तर ह्याच्यासाठी आपल्याला चांगलं वाटतं. नक्कीच नक्कीच. तर अशा प्रकारे सगळ्या भावना जे आहेत ते व्यक्त करतात. आम्ही तुम्हाला सांगतो आज काय केलेलं आहे. जेव्हा सकाळी मुलं आली, आमची जी स्वयंसेवक जी मुलं आली, त्यांनी आज फराळ जो आहे तो पॅक केलेला आहे. तो फराळ मी तुम्हाला दाखवतो. या बाजूला जो आहे तो आता फराळ आम्ही पॅक केला आहे. थोडं खेळून मुलांबरोबर खेळून झाल्यावरती तो फराळ आम्ही देऊच. फराळ बनवण्यासाठी पहिला मुलं आज बसले. तुम्हाला स्क्रीनवरती थोडे वरती व्हिडिओ दिसतील की आज जी मुलं आहेत ती आमची सगळी बसली इकडे. त्यांनी फराळ पॅक केला. त्यानंतर ही पिशवी अशी आता रेडी झालेली आहे आणि त्या अगोदर या सगळ्या मुलांबरोबर आता खेळ जे आहे ते सुरू आहेत. आपल्याबरोबर सायली आहे, बरेच वर्ष फाउंडेशन बरोबर सुरुवातीची मेंबर आहे. आपण तिच्याशी बोलूया. तमसोमा ज्योतिर्गमय आपण जो कार्यक्रम ऑर्गनाईज करतो मुलांसाठी या पाड्यामध्ये येऊन, त्याची सुरुवात कशी झालेली आणि आता कुठपर्यंत कसं तो प्रवास काय आहे? 2-3 वर्ष तुम्ही ऑर्गनाईज करताय. ओके, सो बेसिकली आम्ही जेव्हा हे स्टार्ट केलं होतं तमसोमा ज्योतिर्गमय, तर तेव्हा एकच आमचं मोटिव्ह होतं की इथे जी लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत फराळ नीट पोचला जात नाही किंवा त्यांच्यापर्यंत ते दिवाळी सेलिब्रेशन होत नाही जे आपण करतो. तर आपल्या सोसायटीमधून ज्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो, मग ते क्लोथ डोनेशन असू शकतं किंवा शूज डोनेशन असू शकतं, फराळ डोनेशन असू शकतं, त्यांच्यासोबत येऊन इथे एक वेळ त्यांच्यासोबत घालवणं आणि त्यांच्या सोबत असताना एक ती दिवाळी साजरी करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. तर इट्स व्हेरी नाईस. नक्कीच नक्कीच. तर अजून कोमल देखील आहे आपल्याबरोबर. कोमल, आज सकाळी तू फराळ बनवलेला आहेस, पॅक केलेला आहेस, कसा आणलास, काय केलंस? तर मग आम्ही कालच म्हणजे फराळ वगैरे विकत घेतला आहे आणि म्हणजे सगळ्या मुलांसाठी तो जसा चकली, करंज्या, चिवडा आणि तो आम्ही डोनेशन कलेक्ट केला. 4-5 दिवस लगातार आमच्या व्हॉलंटिअरनी खूप मेहनत करून एक फंड जमा केला आणि त्या डोनेशनमधून आम्ही तो फराळ विकत घेतला आणि तो आम्ही आज गाडीतून आणला आणि आज इथे येऊन सगळ्यांसोबत मिळून आम्ही पॅक केला आहे. नक्कीच नक्कीच. तर अजून फराळ देण्याचा बाकी आहे, तो आम्ही देऊच. मात्र आता इथे तुम्ही पाहू शकतात खूप छोटी छोटी मुलं आहेत, गोड मुलं आहेत. हा जो आहे आर्यन, बरोबर ना आर्यन? आर्यन आम्हाला बऱ्याच वर्षापासून ओळखतं. आर्यन, तुला कसं वाटतं आम्ही जेव्हा येतो तेव्हा? मस्त वाटतं. काय काय केलेलं आहे तुला आठवतंय? आपण काय काय अगोदर ऍक्टिव्हिटी केलेली आहे थोडं सांगू शकशील? खेळ घेतला. काय घेतलं? खेळ घेतलेले. कोणते? मागच्या वेळेला आपण स्पोर्ट्स वगैरे खेळलेलो, बरोबर? तेव्हा तू जिंकलेलं का? जिंकलेलं. ते प्राइज वगैरे जे आहे ते मागच्या वेळेला आपण केलेले आहेत. आणि जेव्हा आम्ही दिवाळीला येतो तेव्हा काय काय केलेलं आहे तुला अजून काय काय आठवतं? खेळ घेतलेले आहेत आणि खाऊ वाटलेला आहे, फराळ वाटलेला आहे. तो नक्कीच यावर्षी पण आपण वाटणार आहोत. तर गोड मुलं आहेत, खूप गोड मुलं आहेत, लाजरी बोजरी थोडी मुलं असतात. आपण पाहू शकतो हा आमचा चैता सोहम मेंबर आहे, आमचा खूप गोड मुलगा आहे. कसं वाटतं तुला इकडे आल्यावरती? छान वाटतं, मजा येते तुला? तेव्हा तिकडे करून हाय कर. हाय
किती गोड मुलं आहेत, ती खूप गोड मुलं आहेत. आपल्यासोबत प्रज्ञा देखील आहे. प्रज्ञा, तू बरेच वर्ष येते दिवाळीला, छान छान कपडे घालून तू इकडे येते. कसं वाटतं तुला इकडे आल्यावरती? कपडे तर घालून छान वाटतातच, पण लहान मुलांचा आनंद बघता खूप बरं वाटतं. असं खूप कमी लोक असतील की जे आपल्यासारखं करत असतील, पण खूप त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, नवीन नवीन त्यांना शिकायला मिळतं, गाणी आपण घेतो, त्याच्यामध्ये त्यांचं जे स्पिरिट असतं ना ते बाहेर येतं. कुठेतरी ती लोक बोलत नाहीत एकमेकांशी, पण आपण आलं तर ती लोक बोलायला लागतात, म्हणून खूप भारी वाटतं. नक्कीच नक्कीच. आपल्याबरोबर अजून एक जो चेतना कॉलेजमधून आहे, जो आपल्याला सध्याच गेले 6-7 महिने जॉईन झालाय. काय सांगशील, तुझा अनुभव कसा होता? माझा तर हा पहिला अनुभव आहे ह्या इव्हेंटचा, तर मला तरी खूप चांगलं वाटतं. एक दिवाळी एक नवीन प्रकारे साजरा करण्याचा मला या मुलांसोबत स्पेशली साजरा करण्याची संधी मिळाली, त्याच्यामुळे खूप काहीतरी नवीन एक्सपिरियन्स आणि खूप चांगलं वाटतंय मला. नक्कीच. तुम्ही किती जण येत आहेत चेतना कॉलेजमधून आणि कसं जमतंय तुम्हाला? ऍक्टिव्हिटी काय काय केल्यात आता? आम्ही टोटल 10 जण येतो चेतना कॉलेजमधून. आम्हाला जसं कॉलेजमधून वगैरे वेळ मिळतो तसं आम्ही येत राहतो. जसं संडे वगैरे ऍक्टिव्हिटी असते तर आम्ही येत राहतो. आम्ही लास्ट टाइम पाचुरक्याला स्कूल डिस्ट्रीब्युशन पण केलं होतं आपण, तिथे पण सुद्धा आम्ही होतो. आता पहिल्यांदा या दिवाळीच्या कार्यक्रमाला सुद्धा आलोय. नक्कीच खूप नक्कीच. चांगलं वाटतंय. आता शेवटी आपण आपले जे फाउंडर मेंबर आहेत त्यांच्याशी बोलायला जाऊया. ते कसे बसलेत बघा, म्हणजे ते फुल हा माहोल जो आहे तो एन्जॉय करतायत. दरवर्षी आम्ही इथे कार्यक्रम ऑर्गनाईज करतो. आता फराळ वाटप करू, त्याच्यानंतर देखील ते फोटो व्हिडिओज ते तुम्हाला थोडेसे आम्ही जी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवू, जो आनंदाचा माहोल होता तो. आपण फाउंडरशी बोलूया. आज तमसोमा ज्योतिर्गमयाची पहिली दिवाळी आपण दरवर्षी अशी मुलांबरोबर साजरी करण्यासाठी येतो. काय, किती वर्षापासून करतोयस आणि काय आनंद आहे? जवळजवळ हा आपला 4था वर्ष आहे तमसोमा ज्योतिर्गमयाचा. आणि ही जी कन्सेप्टच आहे आपण मुलांसोबत दिवाळी साजरी करायची, आपण दरवर्षी आपल्या बरोबर आपल्या एरियामध्ये आपापल्यासोबत करतच असतो. पण आपण ज्या मुलांसोबतच काम करतो त्यांच्यासोबत दिवाळी साजरी नाही केली तर मग ते कसं तरी वाटतं. आणि सगळ्यात दुसरी मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत पण आपण एक वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करू शकतो, आणि तो पण एक खूप आनंदाचा माहोल आहे आणि तो पण खूप आनंदीय गोष्ट असते. म्हणूनच आपण तमसोमा ज्योतिर्गमय सुरू केला आणि हा लगातार नॉनस्टॉप 4था वर्ष आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे प्रत्येक वर्षी आपण खूप चांगल्या गोष्टी करत असतो. जवळजवळ 2021 पासून आपण हे कार्यक्रम सुरू केले आणि ह्या गावामध्ये पाचुरकामध्ये आपला बेसच आहे असं बोलू शकतो. ह्या मुलांसोबत जी मुलगी जेव्हा पहिल्या वर्षी आपण इकडे आलेलो, पहिलीला असेल ती आज 4थीला आहे, आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने ओळखते. एकदम घरातल्या व्यक्तींसारखं आपल्याला वागणूक मिळते. ती खूप चांगली गोष्ट आहे आणि तीच खूप मोठं गोष्ट आहे म्हणजे. आणि त्यांच्या आयुष्यात आपल्या थ्रू कोणता तरी एक छोटासा प्रकाश पडतोय, खूप मोठी गोष्ट आहे. तर अंधारातून उजेडाकडे याच एका टायटल अंतर्गत, ब्रीद अंतर्गत आम्ही सगळे इथे एकत्र येतो. तमसोमा ज्योतिर्गमय ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती शोध फाउंडेशन दिवाळी निमित्त या सर्व मुलांबरोबर साजरी करते. आपल्याबरोबर नम्रता आहे. नम्रता, तू खूप मस्त बोलतेस, तर थोडंसं बोल ना आमच्याशी. कसं वाटतं तुला इकडे आल्यावरती? काय काय केलेलं आहे आपण? थोडंसं सांग, लाजू नको, बिंदास सांग. बघ कॅमेरा तिथेच बघून सांग. कसं वाटतं तुला इथे आल्यावरती आमच्याबरोबर? काय काय केलेलं आहे आपण अगोदर? स्पर्धा घेतलेल्या आहे. अजून स्पर्धा घेतल्यात आपण, खेळ केलेले आहेत, अजून फराळ वगैरे वाटप करतो. पण तुला कसं वाटतं आल्यावरती? आम्ही छान वाटतंय. छोटीशी प्रतिक्रिया देतात ते, पण गोड वाटते त्यांची प्रतिक्रिया ऐकून. हाच आम्हाला आनंद आहे. दरम्यान अशीच जी पुढची ऍक्टिव्हिटी आहे ती देखील आम्ही अशाच पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आमचे अनुभव सांगू, त्यांचे अनुभव सांगू. तोपर्यंत आमच्या इन्स्टा चॅनलला फॉलो करायला विसरू नका. शोध फाउंडेशनचं इन्स्टा चॅनल देखील आहे, त्याच्यावरती व्हिडिओ पाहत असाल तर फक्त फॉलो करा.